Hello, Dr. Bapuji Saunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Miss N.S. Patil, will conduct this session. In this session, we will discuss the concept of alloys. In the previous session, we have discussed about the different properties of metal, and now in the today's session we will discuss about the alloys. Pure metals are practically not suitable for all engineering applications. आपल्याला आपण बघितलं की आपण डेली लाईफमध्ये किंवा भरपूर असे ॲप्लिकेशन्स आहेत की तिथं आपण काय करतो, प्युअर मेटल्सना वापरतो. बट प्रॅक्टिकली म्हणजे ऑल टाईप ऑफ इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्समध्ये आपण प्युअर मेटल्सना काय करू शकत नाही, यूज करू शकत नाहीत. तिथे काही आपल्याला लिमिटेशन्स येतात. म्हणून द प्रॉपर्टीज ऑफ मेटल कॅन बी इम्प्रूव्ड बाय ॲडिंग अदर मेटल ऑर नॉन मेटल इन टू इट. मग आपण काय करू शकतो, आपल्याला मेटलच्या प्रॉपर्टीज चेंज करता येतात, मॉडिफाय करता येतात. म्हणजेच काय, आपण त्या मेटलच्या प्रॉपर्टीज काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो बाय ॲडिंग अदर मेटल ऑर नॉन मेटल इन टू इट. त्याच्यामध्ये दुसरा एखादा मेटल किंवा नॉन मेटल ॲड करून आपण त्या मेटलच्या प्रॉपर्टीज काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. सच होमोजिनियस मिक्सचर इज नोन ॲज अलॉय. लक्षात आलं का? आणि अशा मिक्सचरला काय म्हणायचं, अलॉय. म्हणजे मेटलच्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण मेटलमध्ये दुसऱ्या मेटल्सची किंवा नॉन मेटल्सची ॲडिशन करून जे काय आपण होमोजिनियस मिक्सचर, एकजीव असं मिक्सचर बनवणार आहे, त्याला काय म्हणायचं, अलॉय. आता त्या अलॉयची आपण डेफिनेशन पण सांगू शकतो बघा. अलॉय इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more elements of which वन शुड बी मेटल. लक्षात आलं का? म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूलद्रव्यांच्या होमोजिनियस, एकजीव अशा मिश्रणाला काय म्हणायचं आहे, अलॉय असं म्हणायचं आहे. पण तिथे कंपल्सरी कंडिशन काय आहे, देअर शुड बी वन मेटल. म्हणजे ते जे मिक्सचर आहे आपण बनवलेलं आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्सचं, त्याच्यामध्ये कंपल्सरी एक काय असायला पाहिजे, मेटल असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, स्टील इज ॲन अलॉय ऑफ आयर्न. म्हणजे आपण आयर्नच्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी आयर्नपासून स्टील हा अलॉय बनवतो. आता स्टील बनवताना काय केलं जातं, आयर्नमध्ये कार्बन आणि निकेल सारख्या अदर एलिमेंटची काय केली जाते, ॲडिशन केली जाते. ओके, मग आयर्न आणि दुसरे जे आपण एलिमेंट्स ॲड केले त्यांच्या एकजीव होमोजिनियस मिक्सचरला काय म्हणायचं आहे, अलॉय. मग आयर्नपासून आपण कुठं अलॉय तयार करणार आहे, स्टील हा अलॉय तयार करणार आहे. आता आयर्न हा मेटल आहे, आपण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी यूज करतो. पण आयर्नचं एक दुसरं काय आहे, तो करोजन रेजिस्टंट नाही आहे. म्हणजे आयर्नचं, लोखंडाचं काय होतं, लगेच तो गंजतो. म्हणून लोखंडाची प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याला करोजन रेजिस्टन्स देण्यासाठी आपण त्याचा अलॉय कुठला बनवलेला आहे, स्टील हा अलॉय बनवलेला आहे. द अलॉईंग एलिमेंट्स आर इंटेन्शनली ॲडेड टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ मेटल. म्हणजे त्या मेटलच्या ज्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करायच्या आहेत त्यानुसार आपण काय करू शकतो, अलॉईंग एलिमेंट्स. म्हणजे दुसरे जे एलिमेंट्स ॲड करतो त्यांना काय म्हणायचं, अलॉईंग एलिमेंट्स. मग आपण डिझायर्ड प्रॉपर्टीनुसार काय करतो, तर अलॉईंग एलिमेंट्सची ॲडिशन करतो. नाऊ वी विल सी द पर्पजेस ऑफ मेकिंग द अलॉय. म्हणजे अलॉय कशासाठी बनवायचा. फर्स्ट वन, टू इम्प्रूव्ह द हार्डनेस ऑफ मेटल. मेटलचा हार्डनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. बघा, प्युअर मेटल्स आर जनरली सॉफ्ट, सो द आर्टिकल्स मेड विथ प्युअर मेटल गेट डॅमेज इझिली. प्युअर मेटल्स कसे असतात बघा, सॉफ्ट असतात. आणि सॉफ्ट असल्यामुळं आपण त्याच्यापासून काहीतरी वस्तू बनवल्या तर त्या वस्तू इझिली काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. हेन्स प्युअर मेटल इज अलॉयड विथ अदर मेटल ऑर नॉन मेटल टू इन्क्रीज इट्स हार्डनेस. म्हणून आपण काय करू शकतो, प्युअर मेटलचं अदर मेटल किंवा नॉन मेटल बरोबर अलॉईंग करू शकतो, जेणेकरून त्याचा हार्डनेस काय होईल, इन्क्रीज होईल, वाढेल. बघा, फॉर एक्झाम्पल, हार्डनेस ऑफ गोल्ड अँड सिल्वर कॅन बी इम्प्रूव्ड बाय ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ कॉपर टू इट. बघा, गोल्ड आणि सिल्वर हे प्युअर कंडिशनला, जेव्हा 100% गोल्ड असेल, 100% सिल्वर असेल, तर ते काय असतात, सॉफ्ट असतात. मग असे जर प्युअर गोल्ड आणि सिल्वरचे ऑर्नामेंट्स आपण वापरले तर ते इझिली काय होतात, डॅमेज होतात किंवा त्यांचे शेप्स काय होतात, चेंज होतात. म्हणून काय करतो आपण, गोल्ड किंवा सिल्वरचे ऑर्नामेंट्स बनवत असताना किंवा आर्टिकल्स बनवत असताना त्यांच्यामध्ये आपण कॉपरची ॲडिशन करतो.
आता आपण डेली लाईफमध्ये गोल्डच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे बघा, आपण 94 कॅरेट गोल्ड म्हणतो किंवा 96 कॅरेट गोल्ड, तर उरलेले त्याच्यामध्ये कोण असतं, कॉपर असतं, जेणेकरून आपण त्याचा हार्डनेस काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, द हार्डनेस ऑफ आयर्न कॅन बी इम्प्रूव्ड बाय ॲडिशन ऑफ कार्बन टू इट, दॅट इज बाय मेकिंग द स्टील अलॉय. बघा, आपण आयर्न हा ऑलरेडी हार्ड आहे, पण त्याचा हार्डनेस आपण आणखी काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो बाय ॲडिंग द कार्बन. म्हणजे आयर्नमध्ये कार्बनचे ॲडिशन करून आपण त्याचे काय करू शकतो, हार्डनेस काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो, दॅट इज बाय मेकिंग द स्टील अलॉय. नाउ वी विल डिस्कस द सेकंड पर्पज, दॅट इज टू रिड्यूस द मेल्टिंग पॉईंट. आपल्याला मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट माहिती असेल. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला सॉलिडचं लिक्विडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉईंट. मेल्ट होणं लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं. ओके, मग आपण काय करू शकतो, टू रिड्यूस द मेल्टिंग पॉईंट, मेटल्सचे मेल्टिंग पॉईंट रिड्यूस करण्यासाठी आपण अलॉय बनवू शकतो. बघा, when an alloying element is added to the base metal, it acts as an impurity and melting point of base metal is reduced. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंटमध्ये ॲडिशन करतो, त्यावेळी आपण ज्या एलिमेंटचे ॲडिशन केले तो एलिमेंट काय म्हणून ॲक्ट करतो, इम्प्युरिटी म्हणून ॲक्ट करतो, आणि त्या इम्प्युरिटीमुळं आपल्या बेस मेटलची मेल्टिंग पॉईंट काय होतो, रिड्यूस होतो. बघा, thus alloying makes the metal easily fusible which can be used as a solders. ओके, म्हणजे बघा, मेटलचं मेल्टिंग पॉईंट जास्त आहे, जर आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या एलिमेंटची ॲडिशन केली की त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, कमी होतो. ओके, म्हणजेच काय, अलॉय बनवल्यामुळं त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी झाला. मग ह्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो, अलॉईंगमुळं तो मेटल इझिली फ्युजिबल होतो, म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, इझिली मेल्ट करू शकतो, आणि म्हणून मग त्याचा आपण वापर करू शकतो, विच कॅन बी यूज ॲज अ सोल्डर्स. सोल्डरिंगमध्ये आपण काय करू शकतो, सोल्डर्स म्हणून वापर करू शकतो. आता वेल्डिंग वगैरे आपल्याला माहिती असेल, वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, दोन मेटल्सना जॉईन करतो. तसंच सोल्डरिंगची प्रोसेस असते, जिथं आपण दोन मेटल्सना जॉईन करण्यासाठी काय करत असतो, सोल्डर्स म्हणजे दुसऱ्या मेटलची किंवा दुसऱ्या अलॉयची काय करत असतो, वायर वापरत असतो. ओके, मग ती वायर मेल्ट करून, हीट अप्लाय करून मेल्ट करायची, आणि त्याने ते दोन मेटल्स आपण काय करू शकतो, जॉईन करतो. ओके, मग इथं आपण इझिली मेल्टिंग अलॉय म्हणजेच काय, सोल्डर्स काय करू शकतो, यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, वुड्स मेटल इज अन अलॉय ऑफ बिस्मथ, लीड, टीन, कॅडमियम अँड इट्स मेल्टिंग पॉईंट इज 71 डिग्री सेल्सिअस. बघा, वुड्स मेटल हा आपण अलॉय बनवला आहे. कुठल्या कुठल्या एलिमेंटचं मिक्सचर आहे ते, तर त्याच्यामध्ये बिस्मथ आहे, लेड आहे, टीन आहे आणि कॅडमियम आहे. आता हा जो वुड्स मेटल आहे याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 71 डिग्री सेल्सिअस आहे, विच इज मच लोअर दॅन द मेल्टिंग पॉईंट्स ऑफ कॉम्पोनंट. ओके, बघा, याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 71 डिग्री सेल्सिअस आहे. तो त्याच्यातला प्रत्येक कॉम्पोनंट म्हणजे या कॉम्पोनंटपेक्षा काय आहे, कमी आहे. मग वुड्स मेटलचा मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळं आपण त्याला काय करू शकतो, सॉफ्ट सोल्डर म्हणून वापरू शकतो, किंवा फायर अलार्म्स वगैरे वापरू शकतो, जिथं काय आहे, मेटलचा मेल्टिंग पॉईंट कमी असणं गरजेचं असतं. नेक्स्ट वन इज टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, ॲबिलिटी टू कॅरी द लोड विदाऊट ब्रेकिंग. म्हणजे पर्टिक्युलर मटेरियलची लोड कॅरी करण्याची जी क्षमता असते त्याला आपण काय म्हणतो, टेन्साईल स्ट्रेंथ. When metal is alloyed with proper element, its tensile strength can be improved. म्हणजे आपण काय करू शकतो, मेटलचा अलॉय बनवून त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय करू शकतो, वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ आयर्न कॅन बी इन्क्रीज 10 times बाय ॲडिशन ऑफ 1% टू कार्बन इट. बघा, म्हणजे आयर्नची टेन्साईल स्ट्रेंथ, लोड कॅरी करण्याची क्षमता आपण काय करू शकतो, ओरिजिनल स्ट्रेंथपेक्षा 10 times काय करू शकतो, वाढवू शकतो, बाय ॲडिशन ऑफ ओनली 1% कार्बन. म्हणजे कार्बनचे ॲडिशन करून आपण आयर्नचा जो काय अलॉय बनवणार त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही आयर्नपेक्षा 10 पट काय असणार आहे, जास्त असणार आहे. तसंच बघा, द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉपर कॅन बी डबल बाय ॲडिंग 5% ऑफ सिलिकॉन टू इट. आपण कॉपरची सुद्धा टेन्साईल स्ट्रेंथ काय करू शकतो, फक्त 5% सिलिकॉन ॲडिशन करून सिलिकॉनची डबल काय करू शकतो, डबल इतकी अमाऊंटनं काय करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे काय, अलॉय बनवून आपण मेटल्सच्या लोड कॅरी करण्याची क्षमता जी आहे, टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. टू इन्क्रीज द करोजन रेजिस्टंट म्हणजे करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टीसुद्धा इम्प्रूव्ह करू शकतो. बघा, प्युअर मेटल्स आर रिॲक्टिव्ह, सो दे रिॲक्ट विथ सराउंडिंग ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स लाईक गॅसेस, मॉइश्चर अँड अंडरगोज करोजन.
म्हणजे प्युअर मेटल्स असतात हे काय असतात, रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे सराउंडिंग मीडियममधल्या गॅसेस बरोबर किंवा सराउंडिंग मीडियममध्ये असलेल्या मॉइश्चर बरोबर त्यांची रिॲक्शन काय होते, पटकन होते आणि त्यांच्यामुळं ते अंडरगोज करोजन, म्हणजे त्यांचं काय होतं, करोजन होतं, म्हणजेच काय होतात, ते गंजतात. बट इफ द मेटल इज अलॉयड इट इज मोर रेजिस्टंट टू द करोजन. पण त्यात जर मेटलचा आपण अलॉय बनवला तर तो त्या मेटलपेक्षा करोजन रेजिस्टन्स जास्त असतो. म्हणजे सराउंडिंग मीडियममधल्या गॅसेस किंवा मॉइश्चर बरोबर त्याची लगेच पटकन काय होत नाही, रिॲक्शन होत नाही आणि तो गंजत नाही. फॉर एक्झाम्पल, ब्रॉन्झ इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड टीन अँड इट इज मोर रेजिस्टंट टू करोजन दॅन कॉपर. बघा, आपण ब्रॉन्झ बघितलंय. आता ब्रॉन्झ म्हणजे मोस्ट कॉमनली आपण स्टॅच्यूज वगैरे, पुतळे वगैरे बनवण्यासाठी ब्रॉन्झचा वापर केलेला असतो. आपण गार्डनमध्ये गेल्यानंतर वगैरे तुम्ही बघितलं असेल, येलोइश कलरचे पुतळे, स्टॅच्यूज वगैरे असतात. तर ब्रॉन्झ हा जो आहे अलॉय, हा अलॉय कॉपर आणि टीनपासून बनलेला आहे. ओके, मग यातला जो सिंगल मेटल जर तुम्ही कॉपर कन्सिडर केलं तर कॉपरचं काय होतं, सिंगली करोजन होतं. पण तेच कॉपर जर ब्रॉन्झमध्ये प्रेझेंट असेल तर तो काय असतो, मोर करोजन रेजिस्टंट असतो. म्हणजेच काय, कॉपरपासून बनवलेला ब्रॉन्झ हा अलॉय कॉपरपेक्षा काय आहे, जास्त करोजन रेजिस्टंट आहे. म्हणजे एखाद्या मेटलची करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी इन्क्रीज करण्यासाठी आपण त्याचा काय करू शकतो, अलॉय बनवू शकतो. द नेक्स्ट वन इज टू गेट द गुड कास्टिंग. फॉर मेकिंग द गुड कास्टिंग अ मेटल शुड बी इझिली फ्युजिबल. कास्टिंग म्हणजे काय, तर आपण एखाद्या मटेरियलला एखाद्या मोल्डमध्ये, साच्यामध्ये घालून त्या साच्याचा आपण त्याला काय करू शकतो, त्या मोल्डचा डेफिनाइट शेप त्याला देऊ शकतो. त्याला काय म्हणायचं, कास्टिंग. मग फॉर मेकिंग आपण मेटलचं सुद्धा कास्टिंग करू शकतो. म्हणजे मेटलला सुद्धा एखाद्या मोल्डमध्ये ओतून त्या मेटलला त्या मोल्डचा शेप देता येतो. फॉर मेकिंग गुड कास्टिंग अ मेटल शुड बी इझिली फ्युजिबल. इट शुड expand on solidification and it should become sufficiently hard on solidification for its effective use. बघा, आपण मेटलचं सुद्धा कास्टिंग करू शकतो, मेटलला सुद्धा शेप देऊ शकतो. पण त्या आपण ज्या मेटलचं कास्टिंग करणार आहे तो कसा असला पाहिजे, इझिली फ्युजिबल, लगेच मेल्ट होणारा असला पाहिजे. अँड इट शुड एक्सपांड ऑन सॉलिडिफिकेशन, म्हणजे तो कूल झाल्यानंतर जेव्हा त्याचं लिक्विडचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होणार त्याचं काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन व्हायला पाहिजे. अँड इट शुड बिकम सफिशियंटली हार्ड, तो काय व्हायला पाहिजे, हार्ड पण व्हायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, त्याला काय होणार आहे, स्ट्रेंथ निर्माण होईल. आणि म्हणजेच काय, त्याचा आपण इफेक्टिव्हली वापर करू शकू. ओके, मग ह्या प्रॉपर्टीज प्रत्येक मेटलकडे असतील असं नाही आहे. काही मेटल्स काय होतात, कूल केल्यानंतर काय होतात, कॉम्प्रेस होतात. लक्षात आलं का. मग अशासाठी आपण त्यांचा अलॉय बनवून त्यांची कास्टिंग प्रॉपर्टी काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. The casting property of aluminium can be improved by addition of small amount of copper or magnesium to it. बघा, ॲल्युमिनियमची कास्टिंग प्रॉपर्टी आपण कशाचे ॲडिशन करून इम्प्रूव्ह करू शकतो, कॉपर किंवा मॅग्नेशियम. म्हणजे ॲल्युमिनियमचा कॉपर किंवा मॅग्नेशियम बरोबर जर अलॉय बनवला तर इट हॅज द बेटर कास्टिंग प्रॉपर्टी. ब्रॉन्झ अँड ड्युरॅल्युमिन अलॉय पजेस गुड कास्टिंग प्रॉपर्टी. आता जसं आपण डिस्कस केलं तर ॲल्युमिनियमची कास्टिंग प्रॉपर्टी जसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो, तसंच ब्रॉन्झ आणि ड्युरॅल्युमिन हे सुद्धा अलॉयज आहेत ज्यांची कास्टिंग प्रॉपर्टी काय असते, चांगली असते. म्हणजे काय, ते मोल्ड जे एक्झॅक्ट डायमेन्शन्स काय करू शकतात, अचीव करू शकतात. द नेक्स्ट पर्पज इज टू मॉडिफाय द कलर. म्हणजे एखाद्या मेटलचा जर कलर आपल्याला बदलायचा असेल तर आपण काय करू शकतो, अलॉय बनवू शकतो. नॉर्मल कंडिशनला आपल्याला डायरेक्टली आपण त्या मेटलचा कलर काय करू शकत नाही, बदलू शकत नाही. पण आपण अलॉय बनवून त्या मेटलचा कलर काय करू शकतो, चेंज करू शकतो. बघा, डिफरंट मेटल्स हॅव डिफरंट कलर्स. वी कॅनॉट चेंज द कलर ऑफ मेटल. प्रत्येक मेटलचा एक कलर असतो आणि तो कलर आपण काय करू शकत नाही, बदलू शकत नाही. But the color of metal can be modified to any desired color by alloying it with suitable element. बघा, पण आपण डायरेक्टली मेटलचा कलर बदलू शकत नाही, पण आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आणू शकतो, ज्या पद्धतीचा कलर पाहिजे त्या पद्धतीमध्ये. आणि हे कशानं पॉसिबल आहे, बाय अलॉईंग इट विथ सुटेबल एलिमेंट. म्हणजे त्याचा सुटेबल एलिमेंट बरोबर काय बनवायचा, अलॉय बनवायचा आणि आपण काय करू शकतो, त्याचा कलर डिझायर्ड कलरमध्ये कन्वर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रास हा अलॉय आहे, कुणाचा आहे तो, कॉपर आणि झिंकचा.
आणि त्याच्या अँड इज येल्लो इन कलर. ब्रास जो अलॉय आहे तो कुणाचा अलॉय आहे? कॉपर आणि झिंकचा अलॉय आहे आणि त्याचा स्वतःचा कलर कुठला आहे? ब्रासचा कलर येलो आहे. आता डायग्राममध्ये दिसते बघा तुम्हाला, कॉपर जो आहे तो कॉपर रेडिश कलरचा आहे आणि झिंक आहे तो कुठल्या कलरचा आहे? सिल्वर कलरचा आहे. आणि या दोघांच्या कॉम्बिनेशननं जो अलॉय तयार झाला आहे ब्रास, तो कुठल्या कलरचा आहे? येल्लो कलरचा आहे. म्हणजे आपण इथं कॉपर किंवा झिंक सारख्या मेटलचा कलर कुठं चेंज केला? येल्लो त्यांना बनवून, बाय मेकिंग द अलॉय. लक्षात आलं का? म्हणजे कुठल्याही मेटलचा जर आपल्याला कलर चेंज करायचा असेल, बदलायचं असेल, वी कॅन प्रिपेअर इट्स अलॉय. आपण त्याचा काय करू शकतो? अलॉय बनवून त्याचा कलर मॉडिफाय करू शकतो. The next one is to reduce the malleability and ductility. Okay. In the previous session we have studied about the malleability and ductility. Malleability means metals can be hammered into any desired shape. म्हणजे काय? मेटलला आपण हॅमरिंग करून हॅमरच्या साहाय्यानं बडवून त्याला कुठला पण डिझायर्ड शेप देऊ शकतो. ओके. म्हणजे मेटलपासून थिन शीट्स तयार करणं किंवा थिन आपण पातळ पत्रे म्हणू शकतो, ते जी तयार करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं? मॅलेबिलिटी. आणि डक्टिलिटी म्हणजे काय? मेटलपासून आपण वायर्स तयार करू शकतो, त्याला काय म्हणायचं? डक्टिलिटी. Generally, pure metals are soft. Due to this, they are highly malleable and ductile. बघा, प्युअर मेटल्स काय असतात? एकदम सॉफ्ट असतात. त्यामुळे त्यांचे हायली मॅलेबल आणि डक्टाईल म्हणजे इझिली आपण काय करू शकतो? त्यांच्यापासून वायर्स तयार करू शकतो किंवा त्यांच्यावरती आपण थोडंसं हॅमरिंग करून काय करू शकतो? इझिली त्यांना कुठलाही डिझायर्ड शेप देऊ शकतो. कारण का? प्युअर मेटल्स सॉफ्ट असतात. The shapes of articles made by such metals get changed due to the small force. ओके. जर मेटल सॉफ्ट असेल तर त्यांना आपण जे शेप दिलेले आहेत, थिन शीट्स बनवले असतील किंवा वायर्स तयार केलेले असतील, तर त्यांचं शेप काय होणार आहे? लगेच चेंज होणार आहे ड्यू टू स्मॉल फोर्स. म्हणजे जरी आपण थोडं जरी त्यांना फोर्स अप्लाय केलं तर त्यांचं शेप काय होणार आहे? चेंज होणार आहे. Therefore, to make them tough, that is to reduce their malleability and ductility, they are alloyed with suitable element. म्हणजे त्यांचा शेप चेंज होऊ नये, म्हणजेच काय? त्यांना थोडासा टफनेस किंवा त्यांना हार्ड बनवण्यासाठी, म्हणजेच काय? त्यांची मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण त्यांचा काय करू शकतो? अलॉय बनवू शकतो. बघा, malleability and ductility of silver and gold can be reduced by adding small amount of copper to it. ओके. म्हणजे आपण काय करू शकतो? गोल्ड आहे किंवा सिल्वर आहे यांची मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी काय करू शकतो? रिड्यूस करू शकतो. कारण प्युअर स्टेटला ते सॉफ्ट असतात. मग सॉफ्ट असतील तर काय होतात? त्यांचे शेप्स इझिली चेंज होऊ शकतात. म्हणून आपण त्यांच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ कॉपरची ॲडिशन करून काय करू शकतो? मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी चेंज करू शकतो. अगेन द नेक्स्ट पर्पज टू चेंज द रिॲक्टिव्हिटी. आपण त्यांची रिॲक्टिव्हिटी सुद्धा काय करू शकतो? चेंज करू शकतो. द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स कॅन बी मॉडिफाईड बाय अलॉंग विथ अदर सुटेबल एलिमेंट. म्हणजे रिॲक्टिव्हिटी सुद्धा आपण बदलू शकतो. एखाद्या मेटलची जास्त असेल तर ती कमी करू शकतो आणि कमी रिॲक्टिव्ह असेल तर काय करू शकतो? त्याला जास्त रिॲक्टिव्ह बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, रिॲक्टिव्हिटी ऑफ सोडियम इज हाय and it can be decreased by alloying it with mercury to form sodium amalgam alloy. It is less reactive than sodium. बघा, सोडियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, हाय रिॲक्टिव्ह आहे. मग आपण काय करू शकतो? त्याची रिॲक्टिव्हिटी कमी करायची असेल तर सोडियममध्ये आपण स्मॉल अमाऊंट ऑफ मर्क्युरीची ॲडिशन करू शकतो आणि त्या दोघांच्या कॉम्बिनेशननी कुठला अलॉय तयार होणार आहे? सोडियम अमाल्गम अलॉय, जो काय असतो? सोडियमपेक्षा कमी रिॲक्टिव्ह असतो. ओके. तसंच आपण रिॲक्टिव्हिटी वाढवू देखील शकतो. बघा, रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम इज लो. बघा, ॲल्युमिनियम प्युअर कंडिशनला त्याची रिॲक्टिव्हिटी काय असते? कमी असते. मग आपण काय करू शकतो? इट कॅन बी इन्क्रीज बाय अलॉईंग इट विथ मर्क्युरी टू फॉर्म ॲल्युमिनियम अमाल्गम अलॉय. म्हणजे आपण जर ॲल्युमिनियममध्ये मर्क्युरीची ॲडिशन केली तर ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी काय होते? वाढते ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ॲल्युमिनियम अमाल्गम अलॉय. ओके. म्हणजे ॲल्युमिनियम अमाल्गम हा अलॉय तयार होतो आणि ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी काय होते? वाढते. ओके. दॅट इज इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. तो ॲल्युमिनियमपेक्षा काय असतो? जास्त रिॲक्टिव्ह असतो. म्हणजे आपल्याला एखाद्या मेटलची रिॲक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आपण वाढवू शकतो डिझायर एलिमेंटची ॲडिशन करून, किंवा एखाद्या मेटलची रिॲक्टिव्हिटी आपल्याला कमी करायची असेल तर ती आपण कमी देखील करू शकतो.
ओके, म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण मेटलच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी अलॉय बनवू शकतो हे आपण काय केलं, डिस्कस केलं. ओके, थँक्यू.